chapter number 7 conic section exercise 7.3. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा. फाइंड द लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, इसेंट्रिसिटी, द कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस अँड लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ऑफ द हायपरबोला. नंबर फर्स्ट. तर फर्स्ट पहा, इक्वेशन ऑफ हायपरबोला इज x² 25 -y² 16 = 1. मग हा जो हायपरबोला आहे हा कंपेअर करू आपण. कशाबरोबर कंपेअर करता येईल? स्टँडर्ड बरोबर. म्हणजेच कंपेअरिंग विथ x² डिवायडेड बाय a² मायनस y² डिवायडेड बाय b² = 1. आणि देअरफॉर तर a² ची व्हॅल्यू किती येईल मग? 25 आणि b² ची व्हॅल्यू येईल 16. आणि देअरफॉर a ची व्हॅल्यू मिळते 5 आणि b ची व्हॅल्यू काय येईल? 4 येईल. मग आपल्याला काय काय विचारलं पहा. नंबर फर्स्ट लिहूया. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. मग ट्रान्सवर्स ॲक्सिस मग हा स्टँडर्ड हायपरबोला आहे. मग लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस काय असतं? 2a म्हणजेच 2 × 5 दॅट इज इक्वल टू 10 येईल. आणि नंतर नंबर सेकंड लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. तर ती लेंथ काय येते? 2b आणि b ची व्हॅल्यू किती आहे? 4. म्हणजेच आन्सर किती आलं? 8 आलं. त्यानंतर नंबर 3 इसेंट्रिसिटी लागते आपल्याला. इसेंट्रिसिटी इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? √ ऑफ a² + b² डिवायडेड बाय a हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आणि देअरफॉर इक्वल टू √ ऑफ a² म्हणजे 25 आणि b² आहे 16, a ची व्हॅल्यू आहे 5 दॅट इज इक्वल टू √ ऑफ 41 डिवायडेड बाय 5 इज द इसेंट्रिसिटी. त्यानंतर नंबर 4 मग काय विचारलं? फोकाय. मग a ची व्हॅल्यू काढू आपण. a आहे 5 मल्टिप्लाय √41/5 दॅट इज इक्वल टू √41. आणि देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, फोकाय s इन ब्रॅकेट ±a 0 दॅट इज s इन ब्रॅकेट ±√41 0 हे आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. त्यानंतर आणखी विचारलं आपल्याला नंबर 5 काय विचारलेलं आहे? डायरेक्ट्रिक्स, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. मग आपण e ची व्हॅल्यू काढू अगोदर. a ची व्हॅल्यू 5 आणि e ची व्हॅल्यू आहे √41 डिवायडेड बाय 5. म्हणजे हा 5 कुठे येईल? इथे येईल पहा. म्हणजेच किती झालं? 25 डिवायडेड बाय √41. आणि देअरफॉर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस इक्वल टू इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस काय येईल मग? ते काय असते? x = ±a/e दॅट इज x = ±25/√41. अशा 2 डायरेक्ट्रिक्स मिळतील. त्यानंतर नंबर 6 काय विचारलं आहे? 6 मध्ये नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम म्हणजेच इक्वल टू 2b² डिवायडेड बाय a दॅट इज 2 × b² किती आहे? 16 डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू 5 म्हणजेच 32 डिवायडेड बाय 5. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल नंबर फर्स्ट सॉल्व करता येईल. त्यानंतर नंबर सेकंड पाहू आपण. नंबर सेकंड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज x² डिवायडेड बाय 25 मायनस y². सेम झालं हे. तर नंबर सेकंड काय मिस्टेक झाली? x² डिवायडेड बाय 25 हां इथे -1 आहे पहा. तर डिवायडेड बाय 16 इक्वल टू इथे -1 आहे. मला वाटलं +1 आहे. तर ते आहे -1. मग -1ने दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर हायपरबोला कोणता मिळतो? मायनसचं इथे प्लस झालं म्हणजे y² 16 मायनस x² डिवायडेड बाय 25 इक्वल टू 1 इज द इक्वेशन ऑफ हायपरबोला. म्हणजे कॉन्जुगेट हायपरबोला मिळाला आपल्याला. मग कॉन्जुगेट हायपरबोला आहे तर कंपेअर केलं. कंपेअरिंग विथ कशाबरोबर कंपेअर करता येईल? मग कॉन्जुगेट हायपरबोला म्हणजे y² b² मायनस x² डिवायडेड बाय a² इक्वल टू 1. आणि देअरफॉर b² किती आहे? 16 आणि x² आहे 25
देअरफॉर बीची व्हॅल्यू 4 आणि एची व्हॅल्यू आहे 5. एची व्हॅल्यू 5 आहे. आणि देअरफॉर नंबर फर्स्ट लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. मग ती लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस कोणती आहे? 2b आहे, कारण हा कॉन्जुगेट आहे. मग 2 मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू 4, आन्सर आलं 8. त्यानंतर नंबर सेकंड लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. मग याची लेंथ काय येते पहा, 2a म्हणजेच 2a. तर एची व्हॅल्यू ती आहे, एची व्हॅल्यू आहे 5 म्हणजेच इक्वल टू किती येतं? 10 येतं. त्यानंतर नंबर 3 इसेंट्रिसिटी. मग इसेंट्रिसिटी फॉर्म्युला E इक्वल टू रूट ऑफ a² प्लस b². आता कॉन्जुगेटमध्ये डिवायडेडला b असतं म्हणजेच इक्वल टू रूट ऑफ a² म्हणजे 25 प्लस 16 डिवायडेड बाय b. बीची व्हॅल्यू 4 आहे म्हणजेच रूट ऑफ 41 डिवायडेड बाय 4. त्यानंतर नंबर 4 काय विचारलं आहे? फोकाय म्हणजेच बीची व्हॅल्यू काढू आपण. तर बी काय येतं? बी आहे 4 मल्टिप्लाय रूट ऑफ 41 डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू रूट ऑफ 41. देअरफॉर फोकाय आर एस इन ब्रॅकेट 0 प्लस ऑर मायनस बी दॅट इज एस इन ब्रॅकेट 0 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 41. हे आहेत फोकस. त्यानंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स नंबर 5. मग इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्ससाठी आपल्याला बी अपॉन ई लागेल. बीची व्हॅल्यू 4 आहे, ईची व्हॅल्यू आहे रूट ऑफ 41 डिवायडेड बाय 4 म्हणजे इथे मल्टिप्लाय 4. तर आन्सर आलं 16 अपॉन रूट ऑफ 41. देअरफॉर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस ते काय असतात? वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई दॅट इज वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस 16 अपॉन रूट ऑफ 41. हे आहेत इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस. नंबर 6मध्ये काय विचारलं? लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. मग आता डिनोमिनेटरला काय पाहिजे? कॉन्जुगेटमध्ये बी आहे, इथे काय येतं? a² म्हणजे 2a² डिवायडेड बाय बी दॅट इज 2 मल्टिप्लाय b² आहे 25. बीची व्हॅल्यू आहे 4 दॅट इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड सॉल्व करता येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा नंबर थर्ड. तर थर्डमध्ये इक्वेशन ऑफ हायपरबोला पहा काय दिलेलं आहे. नंबर 3 इक्वेशन ऑफ हायपरबोला इज 16x² minus 9y² इक्वल टू 144. दॅट इज 16x² डिवायडेड बाय 144 मायनस 9y² डिवायडेड बाय 144 इक्वल टू 1. देअरफॉर x² डिवायडेड बाय 9 मायनस y² डिवायडेड बाय 16 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ हायपरबोला. तर आता हा कोणता हायपरबोला आहे? स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग आपल्याला काय काय शोधायचं आहे याच्यामध्ये? नंबर फर्स्ट लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. मग लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजेच इक्वल टू किती येतं? 2a. तर एची व्हॅल्यू कम्पेअर केलं तर a² किती आहे? 9. b² इक्वल टू 16 आहे. एची व्हॅल्यू 3 आणि बीची व्हॅल्यू 4. म्हणजेच हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. स्टँडर्ड फॉर्मबरोबर कम्पेअर केला x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इक्वल टू 1. मग अशा पद्धतीने व्हॅल्यू येतात. मग इथे किती आहे? एची व्हॅल्यू 3 म्हणजे आन्सर आलं 6. त्यानंतर लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ती आहे 2b आणि बीची व्हॅल्यू पहा 4 आहे म्हणजे आन्सर येतं 8. त्यानंतर काय लागेल? नंबर 3ला लागेल इसेंट्रिसिटी. मग ईचा फॉर्म्युला a² प्लस b² डिवायडेड बाय a, कारण हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणून डिवायडेड बाय a इक्वल टू इथे किती येईल? 16 प्लस 9 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू 3 म्हणजेच इक्वल टू रूट ऑफ 25 डिवायडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू 5/3 इज द इसेंट्रिसिटी. त्यानंतर आता पुढचं काय विचारलं आपल्याला? नंबर 4 आपल्याला फोकस काढायचा आहे. मग एची व्हॅल्यू किती आहे? 3 मल्टिप्लाय ईची व्हॅल्यू 5/3 म्हणजेच इथे येतं 5. देअरफॉर फोकाय आर. तर एचचे कोऑर्डिनेट येतात प्लस ऑर मायनस 0 दॅट इज
दॅट इज एस इन ब्रॅकेट प्लस ऑर मायनस 5 0. त्यानंतर नंबर 5 आपल्याला इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काढायचं आहे. तर ए बाय ईची व्हॅल्यू लागेल. एची व्हॅल्यू 3 आहे, ईची व्हॅल्यू 5/3 म्हणजेच इथे येईल 3 इक्वल टू 9/5 and therefore equation of डायरेक्ट्रिक्स म्हणजेच ते काय येतं x इक्वल टू प्लस ऑर मायनस a/e दॅट इज x इक्वल टू प्लस ऑर मायनस 9/5. हे आहे इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस. आणि नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इक्वल टू 2b² डिवायडेड बाय ए. स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर डिवाइडले. तर 2 मल्टिप्लाय b² ची व्हॅल्यू किती आहे 16 डिवायडेड बाय ए आहे 3 म्हणजेच इक्वल टू 32 डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीने आपल्याला नंबर 3 लिहिता येईल. पुढचा पाहू आपण नंबर 4. इक्वेशन ऑफ हायपरबोला नंबर 4 ते आहे 21x² मायनस 4y² इक्वल टू 84 इक्वल टू 83 इक्वल टू आहे 84. देअरफॉर डिवायडिंग both sides 84 we get 21x² divided by 84 minus 4y² divided by 84 equal to 1 and therefore x² divided by किती येईल 4 minus y² divided by 21 equal to 1 is equation of हायपरबोला इन स्टँडर्ड फॉर्म. आता हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळाला तर a² ची व्हॅल्यू किती येईल 4 आणि b² किती येईल 21. कारण कम्पेअर कशाबरोबर केला x²/a² मायनस y²/b² इक्वल टू 1. तर ची व्हॅल्यू काय येते 2 आणि बीची व्हॅल्यू किती येईल रूट ऑफ 21. नंबर फर्स्ट काय लागतं लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. मग ही लेंथ किती आहे इक्वल टू 2a दॅट इज 2 मल्टिप्लाय 2 आन्सर किती येतं 4 येतं. आणि लेंथ ऑफ नंबर सेकंडला कॉन्जुगेट ॲक्सिस ती किती मिळते 2b म्हणजेच 2 मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू रूट ऑफ 21 म्हणजेच 2 रूट ऑफ 21. ही आहे लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. त्यानंतर नंबर 3ला लागेल इसेंट्रिसिटी. मग ईचा फॉर्म्युला a² प्लस b² डिवायडेड बाय ए. कारण हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. x² आपण a² अगोदर असला तर स्टँडर्ड फॉर्म तर इक्वल टू रूट ऑफ a² म्हणजे 4 प्लस b² आहे 21 डिवायडेड बाय ए आहे 2 दॅट इज इक्वल टू रूट ऑफ 25 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 5/2. ही झाली इसेंट्रिसिटी. नंबर 4 आपल्याला लागणार आहे फोकस म्हणजेच ची व्हॅल्यू काढू तर ए आहे 2 आणि ईची व्हॅल्यू आहे 5/2 किती येईल 5 आणि देअरफॉर फोकस कोऑर्डिनेट ऑफ फोकाय प्लस ऑर मायनस a0 दॅट इज एस इन ब्रॅकेट प्लस ऑर मायनस 5 0 आर कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. नंबर 5 इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काढायचं आहे. a/ईची व्हॅल्यू लागेल ए आहे 2 आणि ईची व्हॅल्यू आहे 5/2 दॅट इज 2 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 4/5 and therefore equation of directrixes is x equal to plus or minus a/e that is x equal to plus or minus 4/5. नंबर 6 मध्ये काय लागणार आहे आपल्याला लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ती किती येते 2b² डिवायडेड बाय ए. स्टँडर्ड फॉर्ममध्ये डिनोमिनेटरला ये दॅट इज 2b² आहे 21 डिवायडेड बाय ए आहे 2 दॅट इज इक्वल टू 21 इज लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. नंबर 5 पाहणार आहोत आपण. नंबर 5 तर 5 आहे इक्वेशन ऑफ हायपरबोला 3x² मायनस y² डिवायडेड बाय 4 देअरफॉर 3x² डिवायडेड बाय 4 मायनस y²/4 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ हायपरबोला. दॅट इज x² डिवायडेड बाय 4/3 मायनस y²/4 इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ हायपरबोला इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणजे x²/a². तर a² किती मिळेल मग 4/3 आणि b² किती मिळेल b² इक्वल टू 4 येईल. देअरफॉर ची व्हॅल्यू येते 2 डिवायडेड बाय √3 आणि बीची व्हॅल्यू येईल 2. त्यानंतर नंबर फर्स्टला लागेल लेंथ ऑफ
ट्रान्सवर्स ॲक्सिस. आता हा सुद्धा कोणता हायपरबोला आहे? स्टँडर्ड फॉर्ममध्ये, कारण एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर एक नंबरला आहे. म्हणजेच लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इक्वल टू किती येईल? 2a. तर इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय √3 म्हणजेच इक्वल टू किती येईल? 4 डिवायडेड बाय √3. 4 डिवायडेड बाय √3. आणि नंबर सेकंड, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस तर ती किती मिळेल? इक्वल टू 2b येईल. आणि बीची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे आन्सर येईल आपलं 4. त्यानंतर नंबर 3 काय लागते? इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी आहे a² + b² डिवायडेड बाय a, दॅट इज इक्वल टू √a² + b² म्हणजे इथे किती? 4/3 + 4 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू किती आहे? a इक्वल टू 2 डिवायडेड बाय √3. म्हणजे सॉल्व केलं तर इथे किती मिळतं? 4 + 4 मल्टिप्लाय 3 म्हणजे 4 + 12 म्हणजे किती झाले? 16/3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय √3. म्हणजेच आणखी सॉल्व केलं तर 16चं स्क्वेअर रूट किती येईल? 4. 4 डिवायडेड बाय √3 आणि डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय √3 म्हणजे √3 कॅन्सल होईल. तर काय आलं? 4/2 म्हणजेच इक्वल टू 2. हे आहे इसेंट्रिसिटी. त्यानंतर नंबर 4 एची व्हॅल्यू काढू आपण. तर एची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय √3 मल्टिप्लाय ईची व्हॅल्यू. ई किती आले? 2 म्हणजेच 4 डिवायडेड बाय √3. आणि देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय म्हणजेच ते आहे ± ए 0. देअरफोर एस हॅव्हिंग कोऑर्डिनेट ± 4 डिवायडेड बाय √3 0. एस हॅव्हिंग कोऑर्डिनेट ± 4 √3 0. पुन्हा लिहिते मी, व्यवस्थित दिसत नाही आहे. ± 4 डिवायडेड बाय √3 0 आहेत. त्यानंतर नंबर 5 इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस तर ए आपण ईची व्हॅल्यू लागेल. एची व्हॅल्यू किती आहे? 2 डिवायडेड बाय √3 आणि ईची व्हॅल्यू आहे 2, दॅट इज इक्वल टू किती मिळेल? 1/√3. देअरफोर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस is x equal to ± a/e, that is x equal to ± 1/√3. आणि नंबर 6ला काय लागेल? लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ती किती असते? 2b² डिवायडेड बाय a, दॅट इज इक्वल टू 2b² a. तर बीची व्हॅल्यू किती आहे? b² आहे 4 डिवायडेड बाय a आहे 2 डिवायडेड बाय √3 म्हणजेच इक्वल टू 4 डिवायडेड बाय इथे किती येईल? 8 डिवायडेड बाय 2 √3 म्हणजेच किती मिळतं? 4 √3 येईल. 4 √3 इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. त्यानंतर पुढचा नंबर 6. नंबर 6 इक्वेशन ऑफ हायपरबोला तो आहे x² - y² इक्वल टू 16. हा आहे पहा 6 नंबरला. इक्वेशन ऑफ हायपरबोला इज x² - y² इक्वल टू 16. देअरफोर इक्वेशन ऑफ हायपरबोला इन स्टँडर्ड फॉर्म x²/16 - y²/16 इक्वल टू 1. हे आहे इक्वेशन ऑफ हायपरबोला. काय केलं? 16ने आपण दोन्ही साईडला डिवाइड केलेलं आहे. मग हा स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केला तर a² व्हॅल्यू किती आहे? 16. b² सुद्धा किती आहे? 16. म्हणजे एची व्हॅल्यू 4, बीची व्हॅल्यूसुद्धा 4. त्यानंतर नंबर फर्स्ट काय विचारलं आपल्याला? लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस तर ते किती येतं? 2a, दॅट इज 2 × 4 म्हणजे आन्सर येतं 8. 2 × 4 म्हणजे 8 येईल. आणि लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ती किती मिळते? 2b आणि बीची व्हॅल्यू पहा 4 आहे म्हणजे हे सुद्धा आन्सर 8च येतं. त्यानंतर नंबर 3 इसेंट्रिसिटी. तर ई म्हणजे √a² + b² डिवायडेड बाय a, कारण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, इक्वल टू √a² + b² म्हणजे 16 + 16 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू 4 आहे म्हणजेच इक्वल टू 16 2 × 16 म्हणजेच 4 √2 येईल पहा. 4 √2 डिवायडेड बाय 4 म्हणजेच इक्वल टू √2 इज द इसेंट्रिसिटी. नंबर 4 एची व्हॅल्यू काढूया. ए म्हणजेच किती आहे? 4 आणि ईची व्हॅल्यू आहे √2.
Therefore, coordinates of foci plus or minus AE 0, that is S in bracket plus or minus 4 square root of 2 0 are coordinates of foci. त्यानंतर नंबर 5 ए अपॉन ई ची व्हॅल्यू काढूयात. ए ची व्हॅल्यू आहे 4 आणि ई ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 2. and therefore equation of directrix is x equal to plus or minus a upon e, that is x equal to plus or minus 4 divided by square root of 2. हे आहे इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस. त्यानंतर नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ती आहे 2b² डिवायडेड बाय ए, दॅट इज इक्वल टू 2b² आहे 16 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू आहे 4, म्हणजेच किती होईल 2 × 4 म्हणजेच 8 मिळेल. इज लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम किती येईल 8 येईल. ठीक आहे. त्यानंतर नंबर 7 पाहूयात आपण. नंबर 7 मध्ये 7 नंबरचा पहा हायपरबोला आहे नंबर 7. तो आहे y² डिवायडेड बाय 25 मायनस x² डिवायडेड बाय 9 इक्वल टू 1 हा आहे. तर हा कम्पेअर कशाबरोबर करता येईल मग कम्पेअरिंग विथ. तर हा जो हायपरबोला आहे हा कशावर कम्पेअर करायचा मग कॉन्जुगेट हायपरबोला बरोबर, म्हणजेच y² अपॉन b² मायनस x² डिवायडेड बाय a² इक्वल टू 1. आणि देअरफॉर b² इक्वल टू तर b² ची व्हॅल्यू किती मग 25, a² किती आहे 9, देअरफॉर b ची व्हॅल्यू 5 आणि a ची व्हॅल्यू 3. देअरफॉर नंबर फर्स्ट लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस ती किती मिळते मग 2b. कॉन्जुगेटमध्ये 2b आहे, मग b ची व्हॅल्यू 5 म्हणून आन्सर येतं 10. नंबर सेकंड लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ती आहे 2a, दॅट इज 2 × a ची व्हॅल्यू 3 म्हणजे आन्सर येईल 6. नंबर 3 इसेंट्रिसिटी फॉर्म्युला पहा. रूट ऑफ a² प्लस b², डिनॉमिनेटरला कॉन्जुगेट असेल तर b असतो, म्हणजेच रूट ऑफ a² प्लस b² 25 प्लस 9 डिवायडेड बाय b ची व्हॅल्यू 5 म्हणजेच इक्वल टू रूट ऑफ 34 डिवायडेड बाय 5. ही आहे इसेंट्रिसिटी. नंबर 4 b ची व्हॅल्यू काढू आपण. b ची व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय रूट ऑफ 34 अपॉन 5 म्हणजेच रूट ऑफ 34. and therefore coordinates of foci कॉन्जुगेटमध्ये कोणते असतात s in bracket 0 प्लस ऑर मायनस be, दॅट इज s in bracket 0 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 34. हे आहे कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. नंबर 5 b अपॉन ई ची व्हॅल्यू काढू. b ची व्हॅल्यू 5 डिवायडेड बाय ई आहे रूट ऑफ 34 डिवायडेड बाय 5 म्हणजे हा 5 इथे येईल, तर इक्वल टू 25 डिवायडेड बाय रूट ऑफ 34. and therefore इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स ते काय येतात y इक्वल टू प्लस ऑर मायनस b अपॉन ई, दॅट इज y इक्वल टू प्लस ऑर मायनस 25 डिवायडेड बाय रूट ऑफ 34. त्यानंतर नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम हा कॉन्जुगेट आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला b येतो, तर इथं किती येईल 2a² येईल, दॅट इज 2 × a² किती आहे 9 डिवायडेड बाय b ची व्हॅल्यू b किती आहे 5 म्हणजेच 18/5 ही व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर पुढचा नंबर किती 8. नंबर 8 आहे y² अपॉन 25 मायनस x² अपॉन 144 इक्वल टू 1. तर हा कशावर कम्पेअर करायचा कम्पेअरिंग विथ y² अपॉन b² मायनस x² अपॉन a² इक्वल टू 1. देअरफॉर b² ची व्हॅल्यू किती मग 25
आणि ए स्क्वेअर किती आहे 144 आहे. पहा वाय स्क्वेअर डिनॉमिनेटरला बी स्क्वेअर इथे म्हणून कम्पेअर केला, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आणि ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर आहे ए स्क्वेअर, तर ए स्क्वेअर किती मिळतं 144. देन बी इक्वल टू 5 अँड ए इक्वल टू 12, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय लागतं, नंबर फर्स्ट काय लागेल, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, मग लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजेच 2 मल्टिप्लाय बी. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे तो आहे 2b आणि देअरफॉर बीची व्हॅल्यू 5 म्हणून आन्सर किती येईल 10 येईल. त्यानंतर लेंथ ऑफ नंबर सेकंड, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, मग कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे 2a, तर एची व्हॅल्यू 12 आहे म्हणजेच आन्सर आलं इक्वल टू 24. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस 24. नंबर 3ला इसेंट्रिसिटी. तर इसेंट्रिसिटी आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये डिवायडेड बाय कॉन्जुगेटमध्ये डिनॉमिनेटरला बी, दॅट इज रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 25 प्लस 144 डिवायडेड बाय बी आहे 5 म्हणजेच रूट ऑफ 169 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 13/5 इज द इसेंट्रिसिटी. त्यानंतर नंबर 4 एची व्हॅल्यू काढूयात. ए किती आहे 12 आहे आणि मल्टिप्लाय ईची व्हॅल्यू 13 डिवायडेड बाय 5. एची व्हॅल्यू किती आहे 12, इथे बी किती होतं डिवायडेड बाय बी म्हणजेच 13/5 आणि हा जो कॉन्जुगेट आहे हायपरबोला, तर आपल्याला बीईची व्हॅल्यू काढावं लागते. बीईची व्हॅल्यू, कारण याचा जो फोकस आहे हा हा वाय ॲक्सिसवर असतो म्हणून बीईची व्हॅल्यू, तर बीई किती आहे बी मल्टिप्लाय ई, बीची व्हॅल्यू 5 आणि ईची व्हॅल्यू 13/5 दॅट इज इक्वल टू 13. म्हणजेच इथे व्हॅल्यू जर वेगळी आली की लगेच आपल्याला कळतं की हे आपलं चुकलेलं आहे. इथे सेम नंबर येतात, हे कॅन्सल होतात. त्यानंतर देअरफॉर coordinate of foci, therefore foci S having coordinate 0 plus or minus BE, that is S in bracket 0 plus or minus 13, हे आहे coordinates of foci. नंबर 5 आपल्याला B upon E ची व्हॅल्यू काढावं लागेल, तर B ची व्हॅल्यू 5 आहे, E ची व्हॅल्यू 13/5 म्हणजे इथे 5 होईल 25 डिवायडेड बाय 13 and therefore equation of directrixes is y equal to plus or minus b upon e, that is y equal to plus or minus 25/13. त्यानंतर नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम म्हणजेच ती 2a स्क्वेअर डिवायडेड बाय b, दॅट इज 2 मल्टिप्लाय ए स्क्वेअर किती आहे 144 डिवायडेड बाय बीची व्हॅल्यू 5 म्हणजेच किती येईल 288 डिवायडेड बाय 5, ही लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. त्यानंतर पुढचा हायपरबोला पहा कोणता आहे नंबर 9चा. नंबर 9ला आहे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 100 मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 25 इक्वल टू 1, हा हायपरबोला. आता हा जो हायपरबोला आहे या कशावर कम्पेअर करता येईल, कम्पेअरिंग विथ हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 आणि देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 100 अँड बी स्क्वेअर इक्वल टू 25, दॅट इज ए इक्वल टू 10 अँड बी इक्वल टू 5. देअरफॉर नंबर फर्स्ट लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजेच 2a, तर इक्वल टू 2 मल्टिप्लाय 10, आन्सर किती येईल 20. नंबर सेकंड लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ते किती येईल 2b येईल आणि 2 मल्टिप्लाय 5 म्हणजेच 10 येतं. नंबर 3 इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, स्टँडर्ड असेल तर डिनॉमिनेटरला ये रूट ऑफ 100 प्लस 25 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू 10 म्हणजेच रूट ऑफ 125 डिवायडेड बाय 10, ही आहे इसेंट्रिसिटी, इज द इसेंट्रिसिटी. त्यानंतर किंवा आणखी सॉल्व केलं तर रूट ऑफ 125 म्हणजे
25 मल्टिप्लाय 5, 25 मल्टिप्लाय 5 म्हणजेच 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 असं लिहिता येईल. आणि मल्टिप्लाय डिवायडेड बाय 10 म्हणजेच 5ने ते डिवाइड करता येईल. रूट ऑफ 5/2 ही झाली इसेंट्रिसिटी. त्यानंतर नंबर 4 फोकस लागणार आहे. फोकस एची व्हॅल्यू काढू. ए किती आहे 10 आणि मल्टिप्लाय रूट ऑफ 5 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 2ने डिवाइड केलं तर 5 रूट ऑफ 5 आणि देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ फोकाय एस इन ब्रॅकेट ए प्लस ऑर मायनस ए 0 दॅट इज एस इन ब्रॅकेट प्लस ऑर मायनस 5 रूट ऑफ 5 0 हे आहे फोकस. त्यानंतर काय झालं इथे एईची व्हॅल्यू ही व्हॅल्यू किती आली रूट ऑफ 5 डिवायडेड बाय 2 आलेली आहे ईची व्हॅल्यू. आणि ए किती होता 10 बरोबर आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू पहा नंबर 5 काय लागणार आहे आपल्याला तर पुढची व्हॅल्यू लागते ए अपॉन ई. तर ए अपॉन ई ए किती आहे 10 आणि ईची व्हॅल्यू आहे रूट ऑफ 5 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय रूट 5 म्हणजेच किती येतं 20 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 and therefore equation of directrixes is x equal to plus or minus a upon e that is x equal to plus or minus 20 divided by square root of 5 20 divided by square root of 5. त्यानंतर नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम तर इक्वल टू 2b स्क्वेअर अपॉन ए कारण स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर ए डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय बी स्क्वेअर म्हणजेच 25 डिवायडेड बाय ए आहे 10 म्हणजेच आन्सर इथे 5ने डिवाइड केलं तर किती होईल इथे 5 होईल आणि इथे 2 येईल 2 कॅन्सल झाला आन्सर आलं 5 इज लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. त्यानंतर पुढचा नंबर किती 10 नंबर 10 नंबरला आहे x इक्वल टू 2 सेक थीटा अँड y इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 टॅन थीटा असं पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये हा पॉईंट दिलेला आहे. तर याचं कन्वर्शन आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये करूयात. देअरफॉर सेक थीटा इक्वल टू x अपॉन 2 अँड टॅन थीटा इक्वल टू किती मिळेल y डिवायडेड बाय 2 रूट 3 अशी सेक थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू याच्यावरून मिळवता येईल. त्यानंतर पुढे कसं सॉल्व करायचं आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला सेक थीटा आणि टॅन थीटामध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा युजिंग आयडेंटिटी आणि देअरफॉर 1 इक्वल टू 1 म्हणजेच काय येईल सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अशा फॉर्ममध्ये आपल्याला हीच आयडेंटिटी लिहिता येईल. म्हणजे टॅन स्क्वेअर आपण पुढे घेतला तर मायनस झालं साईन. आणि देअरफॉर सेक थीटाची व्हॅल्यू किती होती x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॅन थीटा आहे y डिवायडेड बाय 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 देअरफॉर x स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस y स्क्वेअर डिवायडेड बाय 2 रूट 3चा स्क्वेअर म्हणजे 4 मल्टिप्लाय 3 किती झालं 12 इक्वल टू 1. आता हा मिळतो आपल्याला हायपरबोलाचं इक्वेशन. आता हे कशावर कम्पेअर करायचं कम्पेअरिंग विथ x स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 याच्याबरोबर आपण कम्पेअर केलं. तर कम्पॅरिझन केलं तर ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते 4 आणि बी स्क्वेअर किती येतं 12 येतं. देअरफॉर एची व्हॅल्यू किती आली 2 आणि बीची व्हॅल्यू किती येईल रूट ऑफ 12 म्हणजेच किती 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 मिळेल. रूट ऑफ 12 म्हणजे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3. देअरफॉर नंबर फर्स्ट लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इक्वल टू 2a दॅट इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 म्हणजेच आन्सर येईल 4. त्यानंतर नंबर सेकंड लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ते येते 2b आणि बीची व्हॅल्यू किती 2 रूट 3 म्हणजेच इक्वल टू 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 येईल. नंबर 3 इसेंट्रिसिटी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
डिवायडेड बाय ए दॅट इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 4 प्लस 12 डिवायडेड बाय ए 2 आहे म्हणजेच रूट ऑफ 16 किती होईल 4 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आन्सर 2 येईल. नंबर 4 एची व्हॅल्यू काढूया. एची व्हॅल्यू 2 आहे. ईची व्हॅल्यू 2 म्हणजेच आन्सर येईल 4. देअरफोर कोऑर्डिनेट ऑफ फोकाय मग आता याचे फोकस एक्स ॲक्सिसवर असतील म्हणजेच एस हॅविंग कोऑर्डिनेट प्लस ऑर मायनस येई 0 दॅट इज एस हॅविंग कोऑर्डिनेट प्लस ऑर मायनस 4 0 हे आहेत फोकस. नंबर 5 आपल्याला काय लागणार आहे इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस तर ते काय येईल मग एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन ई दॅट इज एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू किती 2 आणि ईची व्हॅल्यू आहे 2 म्हणजेच दॅट इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 दॅट इज एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस. नंबर 6 लेंथ ऑफ लॅटस रेक्टम 2b स्क्वेअर अपॉन ए दॅट इज इक्वल टू बी स्क्वेअरची व्हॅल्यू 12 आणि एची व्हॅल्यू 2 म्हणजेच इक्वल टू आन्सर येईल 12.